एक मिनटं. हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज सिद्धी रावले आणि माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपण एका नवीन जर्नीला निघालो आहोत. आज मी माझ्या ऑफिस फ्रेंड, स्कूल फ्रेंड सगळ्यांना घेऊन चालली आहे. म्हणजे सगळ्यांना घेऊन नाही चालली, ॲक्च्युली प्लॅन आमचा सगळ्यांना मिळून बनला आहे गाईज. आज आम्ही सगळे चाललो आहे खूप लांब. तुम्हाला ऑन द वे कळेलच की आम्ही कुठे चाललो आणि कुठे एक्झॅक्टली आमचा आजचा दौरा आहे. ते फिटचेक हे आहे, एकदम बेसिक असं टॉप घालून निघणार आहे, हलका फुलका. आणि मी ॲक्च्युली कॅमेरा आत्ता का चालू केला हे मी तुम्हाला दाखवते. माझी मम्मी आता किती वाजले माहिती, 5 वाजलेत. 5 वाजता या बाईने माझ्यासाठी नाश्ता रेडी केला आहे. सल्यूट आहे, एकदम असं चांगलं वाटतं आहे की मी नाश्ता करून निघते. म्हणजे मला दाखवते नाश्ता काय केला. असं तिने माझ्यासाठी नाश्ता करून ठेवला. तुम्हाला तिला नाही दाखवू शकत, ती झोपेत आहे गाईस. भाजी कापते झोपेत. बट सकाळी सकाळी मला 5 वाजता नाश्ता भेटतो. तुम्हाला भेटतो का? नाही भेटत ना, मला भेटतो. बाय. A few moments later. बाय बाय. आता आम्ही निघालो, म्हणजे मी निघाली आहे. विशाल ऑलरेडी पोचला आहे. अथर्वचं अजून माहीत नाही मला. यशला आणि विशालला सांगितलं मी बालाती थांबलं, ते लोक पण येतील. वाटतं रात्रीच कुठेतरी चालली आपली हुस्नपळी इथे आहे. शूट तिथं गप्पाच नाही करा गेला. वाव, तिथे थांबून सगळं बाकी करूया. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. हा, ते पूर्ण काळोख आहे गाईस. हॅलो, तुझ्या पाठच्या सिग्नलला 1च मिनिट दे, येते. हा, काय आहे? सिक्रेट सँटा वाटतं. वाव. A few moments later. राऊंड 1 ऑफ पेट्रोल. नाही नाही नाही, मी इग्नोर केला यश तुला. बोलतो माझा पण भर ना, मी इग्नोर केला त्याला. जेव्हा भर ना, ये ना. 225 चिंदी का टाकतोय? घंटा भाई 186 किलोमीटर आहे भाई. हा, हॅलो हॅलो हॅलो. अरे यार, माझा माईकच खाली पूर्ण लोंबकळत होता.
यार, मी जे बोलणार ह्याच्यावरती ते तुम्हाला सगळ्यांना ऐकायला येणार ना. पण तुझ्या याला हा, आणि कॉन्फरन्स कॉल. हा, आता आपण कसे गरीब आहे ना, याच्यासारखे एवढे रिच नाही, श्रीमंत इंटरकॉम वाले. लेट्स गो. हायवे पकडला, पेट्रोल भरून झालेला आहे आत्ता. डायरेक्ट मीटिंग पॉइंटला थांबायचंय, बाकी कुठे नाही थांबायचं आता. गाईज, वी आर गरीब, नॉट रिच लाईक यश, म्हणून आम्ही इयरफोन्स लावलेत आणि कॉलवर कनेक्टेड आहोत. मी भाई लास्ट एक्स्ट्रा वाइड व्हेकल फर्स्ट टोल फॉर द डे. अबो भाई मी घाबरली ना. हे थांब, हे यश इथेच, त्यांना कॉल करू दे. काय माहिती कुठे आहेत. ए यश, भैराच आहे भाई, ह्याला तर आवाजच नाही जात आहे. हेलो गाइस. किधर है तेरी दोस्त? गाइस, मेरा फॉल्ट नहीं है, मैं पहले ही बता रही हूँ, वो बंदे का फॉल्ट है. वो उधर बैग सेट करते बैठा था कभी से. कुठे पडले? ह्याच्यातच पडलेत ना, मग ठीक आहे. हा यश आहे, हा विशाल आहे. विशाल विशाल अथर्व, सारंग. हा सारंग, हा यश, हा विशाल. हा व्यक्ती कालपासून फक्त बॅगच सेट करतोय गाईस. काल रात्री भेटला तेव्हा बॅग सेट करत होता, 10 वाजल्या सकाळी ह्याच्यामुळे लेट झाला कारण की हा बॅग सेट करत होता. इथे आम्ही आता थांबलोय, इथे पण हा बॅग सेट करतोय. काय करायचं काय लाईफमध्ये या माणसाला. आणि या बॅगमध्ये काहीच नाही आहे गाईस, फक्त बॅग आहे. बॅगमध्ये ना बॉटल आहे ना काय आहे, ना कॅमेरा आहे ना घेतले काय नाही तरी. आणि आम्ही सगळे इथे थांबलोय आमच्या बाईक्सला. अरे ती असेच ते आपल्यासाठी थांबलेले, शानपणा करू नको इथे. मी तर किती वाजेपासून जात आहे, 5 वाजल्यापासून. काय फायदा, पण लेटच झाला. मी 4 वाजता उठले. 5 मिनिटं बोलल्यापासून कमीत कमी आम्ही 15 मिनिटं तरी थांबलो. बोल आता, बोल. सांगितलं नाही ना की निघाली. मी तुला कॉल केले, तू कॉल उचललास 4:30 वाजता. आणि त्याच्यानंतर 5:37 ला स्वतःचा टेक्स्ट आला की आपण विशालच्या इथे बाहेर भेटूया का. मी हो बोलली. आता मी काय अजून करणार, आत्ता जस्ट मेसेज केला म्हणजे येशील ना. मग तू, अरे तुम्हाला कॉल नाही केला. जाऊ दे राईड. गाइस, व्हाट इज दिस बिहेवियर. हाँ, लड़कियों को थोड़ा पहले का टाइम बोलना होता है, नहीं तो ऐसे रुकना पड़ता है. 4:30 नाही 4:30 तेव्हा होतं जेव्हा हा कल्याणवरून येणार होता. पण हा बोलला की हा कांजूरला थांबणार आहे, मग 4:30चा प्लॅन. आली भाई, आली आली. हेलो. चलो चलो, जाते जाते. हेलो. लेट्स गो. चष्म्यावर पूर्ण फॉग आलाय. ए प्लास्टिक, लेट्स गो.
सारंग आहे गाईस. सारंग मातोळी. हे सर्व गाईस. दीदी लेफ्ट राईट बघत नाहीये दीदी गाईस. हा चालूच आहे. सगळे रायडर्स निघालेत भाई मँचेस्टर सिटी राईडला. Harley, BMW and sunrise. My goodness. Monkey. प्लास्टिक. इथेच ना कुठेतरी स्वामींचं. अरे काय फालतू गेली अरे. शी शी. अरे एवढा फालतू जोक. शी बोलतो गाईस तिथे आपटा लिहिलंय तर तिथे जाऊन आपटायचं का काय ना. गाईस सेकंड टोल. तू गरीब आहेस साल्या. सेकंड टोल ऑफ द डे. जरा बाई सांगणार असं आहे ना असं कळायला मीच खपती. आता आम्ही खायला थांबलो इथे शिवसागर मध्ये. म्हणजे 2 रायडर पार्टी आहेत म्हणून नंतर तिथे थांबलाय. सगळे लिटरली तोंडाकडे बघतायत गाईस. मला दिसत नाही व्यवस्थित. दिसतंय का? हो थँक्यू राजा. तुम्ही माझे केस कापले आहेत तसे. आम्ही खूप साऱ्या गोष्टी ऑर्डर केल्या आहेत. गाईस प्लीज ह्या स्पॉटला इग्नोर करा. खूप साऱ्या गोष्टी ऑर्डर केल्या तर येतील सगळ्या. मी करत होती खायच्या आधी बघा. गाईस नंतर तुम्ही ब्लॉग बघता ना मग ब्लॉग मध्ये कसं दाखवणार आम्ही काय काय खाल्लं. तुम्ही खाऊन झाल्यानंतर पण दाखवत जा ना की कसं कसं झालं. हा दाखवते ना मी. खाऊन झाल्यानंतर तुमचं नंतर बरोबर ब्लॉग बघतात ते लोक. जेव्हा व्हिडिओ काढत असते तेव्हा मोठे शायनिंग मारतायत. मी काढतो तुमच्या शेंगदाणा. तुम्हाला असं नाही आठवत. हमेशा की तरह ईटिंग मिसळ पाव. दिवसच चालू नाही होऊ शकतो. आणि मी हमेशा की तरह पोहा. सकाळपासून पहिली चाय. घरी पण नाही प्यायला पाहिजे आज चहा. आणि मी त्याला पण नाही ना झाल्या. गाईज ऍक्टिंग करतोय आम्हाला ब्लॉग मध्ये. खोटं ऍक्टिंग करतोय. फेक ब्लॉग्स प्लीज. हा फेक आहे गाईज. मी तुम्हाला भरपूर वेळा बोलली हा खूप फेक आहे गाईज. सुडो पर्सन आहे.
बाय. फोटो काढायला पण बोलावं लागणार आहे काही. त्यांना सांगूया नाही तर शुभेच्छा एक फोटो काढा ना. कुठे हॉर्नेटला थोडं आराम. कळालं प्लॅस्टिक जळालं एक साईडने. प्लॅस्टिक जळालं असेल. नंबर 46. भाई साहब. हो हो. त्याने मला हे दिलं. त्याने पण चिपकवलंय बघ. गणपती बाप्पा मोरया. आम्ही आता इथून निघालोय खाऊन. शिवसागर मध्ये आलेलो आम्ही. आता मस्त पोटभर खाल्लंय आम्ही सगळ्यांनी. सगळ्यांमध्ये थोडी एनर्जी आहे. अजून इथून जे आमचं डेस्टिनेशन आहे ते 3 hours दाखवत आहे. 3 hours जर ट्रॅफिक नाही भेटलं तर आरामात पोहोचू 3 तासात. ट्रॅफिक भेटलं तर थोडंसं माझ्यापुढे होईल. आम्ही आता तिथे एका पोराला सांगून एक छान फोटो पण काढलाय. भले तो फोटो एवढा छान नाही आलाय पण ठीक आहे. मेमरी म्हणून छान फोटो आहे तो. हॅलो. वी हॅव चेंज्ड आवर पोझिशन्स. पाठीमागे बसून बसून बिचारा खूप बोर झालेला. गाडी चालवणाऱ्याला काय नाही वाटत पण जो पाठी बसला असेल ना तो जाम बोर होतो भाई. म्हणून आम्ही पोझिशन चेंज केलं. आता कशाला चालवतोय मी पाठी बसली. एवढ्या सुंदर पॅचेस नंतर एवढे जास्त पॅचेस. रास्ता अच्छा था. रास्ता हाँ ठीक था, अच्छा था. चलो लेट्स गो. आगे ऐसे ही रास्ता मिलना चाहिए भाई. मेरा पीछे है क्या भाई? जो लीन करने में मजा आ रहा था. खरंच छान मजा वाटत होतं. सिंगल सीटला लय मजा येणार. मग तू मला थकलं होतस. तुम्ही दोघी पोरी पोरी या ना. प्लीज गाइस तुम लोग भूल रहे हो. नाही पण ही छान गाडी सिद्धी मस्त पळवत होती गाडी. थैंक यू. कितना पैसा मिला तुझे ये बोलने के लिए. नाही छान गाडी चालवली, टेन्शन नाही. मला बसून बसून पोचा दुखायला कंटाळा म्हणून मी गाडी घेतली. कळायला गाइस. रास्ता अलग है. बरोबर ना. हाँ एकदम उत्कृष्ट. हाईवे वैसा है. आई थिंक क्या नाम वो मानगाव वाला. हाँ मानगाव वाला. 150 cc गाडी पाहिजे असते. आणि एकत्र चला, थांबू नका, पाठोपाठ चला. 11 वाजायला आले यासाठी 4:30 वाजता उचला.
एक्सरसाइज चालली आहे गाईस. ओवरऑल व्लॉग्स काय ओवरऑल सारे टाइप के व्लॉग्स, ट्रैवल व्लॉग्स. आई ट्राय. आरामी. चलो लेट्स गो. चला चला बसा, नाहीतर असेच सगळे एकमेकांकडे बघत राहू. चला लवकर. तू आला की मला माझ्या पाठी तो येणार. हा तू आता पुढे चालव, तुझ्या पाठी बरोबर सगळे येणार. हा हा बॅग मास्टर चला. हा आणि याची बॅग. हा चला. अथर्व लीड करतोय. अथर्वच्या पाठी आम्ही आहोत. आमच्या पाठी कोण नाहीये सध्या, कुठेतरी गायब झाले काही ते लोक. येतील पण. आमच्या पाठी आय थिंक यश, सारंग, गुंजन, विशाल सगळे आहेत. बाय. मला तोंडच नाही दिसत आहे बाय. बाय द वे तुम्हाला हे सांगायचं राहिलं, रस्ता एवढा सुंदर आहे ना, आय स्वेअर. थोडेसे रफ पॅचेस आहेत, पण रस्ता खूप सुंदर आहे. आणि जेव्हापासून विशालने गाडी घेतली आहे तेव्हापासून पूर्ण घाटवाला एरिया लागलाय, जिथे असं फुल ट्विस्टीज आहेत. दोन्ही साईडला ग्रीनरी आहे, पाणी आहे, गाव आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मी चालवते तेव्हा नुसते हायवे लागत होते, लांब लचक हायवे. आणि आता मस्त घाटवाले एरिया काय तुम्ही बघू शकता. ठीक आहे. थोडं सुंदर पॅचेस आहेत, जे छोटे छोटे लेन रोड्स आहेत. दोन्ही साईडला फुल ग्रीनरी आहे, थंड हवा चालते. मस्त चालवायचं. ऍक्च्युली थंडी असल्यामुळे ना एवढं फील नाही होत की थकलोय किंवा बोलतो ड्रेन झालोय. जर आता गरमी असती ना आतापर्यंत हालत खराब झाली असती. पण थंडी आहे म्हणून एवढं काय फील नाही होत आहे. आणि ऍक्च्युली राईड करायला चांगलं वाटतंय. मोठा शायनिंग बस. चला मी भेटते तुम्हाला. बाय. अजून आम्हाला इथून दाखवत आहे 1 hour 20 minutes. आई सहा खूप सुंदर, खूप जास्त सुंदर रस्ता आहे. What a view. कसा बसणार आहे तसा बॅग माझी. लगेच पटकन गिअर शिफ्ट केलं खाली. हा ह्याने पण लगेच पटकन केलं असं. म्हणलं भाई नाही झालं असं. मी तेव्हा याला असं पाठी हे पण केलं, व्हेरी गुड शाबास. अरे मी पाचव्यावर होतो. हा पण पाच मी एक गिअर ट्राय केला, चौथ्यावर नाही चढत, तिसऱ्यावर नाही चढत. मग दुसऱ्यावर आलो. ह्याने डायरेक्ट लगेच हे केलं. आता आम्ही थांबलो इथे थोडं सावलीत.
फोर्थ गिअर वर पण कसली येत होती ती गाडी. अरे माझं ऍक्च्युली छान आला आता हा पॅच सगळेच एकदम मस्त आलो. आता मला अजून 1 तास आय थिंक आहे, 45 मिनिट 1 hour आहे अजून बीच पोचायला. क्या हो गया? चल विशाल. सुंदर व्ह्यू आहे. रस्ता खूप सुंदर आहे, ऍक्च्युली खूप सुंदर आहे. म्हणजे खराब पॅचेस पण आहे, पळवायला पण भेटत आहे आणि घाट पण आहे, चांगला व्ह्यू पण आहे, एव्हरीथिंग. गाव पण आहे. सगळं आहे आणि कंपनी पण खूप परफेक्ट आहे. कारण की आता जसं सारंग, अथर्व, यश, विशाल आणि माझा विशाल, ठीक आहे, एकदम परफेक्ट हे आहे त्यांचं की ते लोक व्यवस्थित गाईड करतायत. आता जसं मी तर हे लीड नाही करत आहे, कारण की आय डोंट थिंक एवढं कॅपेबल आहे मी की मी कुणाला लीड करू शकते बाईक चालवण्यात. तर पोरं लीड करतायत, ठीक आहे. त्याच्यामध्ये ते लोक प्रॉपरली की कुठे खड्डा आहे, कुठे नाही आहे, मग कुठे मी म्हणजे बघा पास करू शकते, नाही करू शकत, थांबलं पाहिजे, एव्हरी सिंगल गोष्ट ते लोक हे करतात. मग यू टर्न घ्यायचं तर यू टर्नचं म्हणजे साईन करतायत, एव्हरी सिंगल थिंग. ऍक्च्युली ह्याच्यामुळे जास्त इझी होतं राईड करणं. म्हणजे भलेही मला माहिती आहे की खूप जास्त हे आहे, बट या पोरांमुळे ऍक्च्युली इझी होत आहे राईड करणं. असं वाटतंय मी कोकणात आली आहे. असं वाटतच नाहीये की मी दुसरीकडे कुठेतरी आली आहे. म्हणजे इव्हन कोकण तसं जास्त पण हे नाहीये, पण तरी पूर्ण असं मालवण मध्ये आल्यावर असं फील होतं, तारकर्ली बीच टाईप. हो, इथे डायरेक्ट बीच पर्यंत चाललोय का आपण? लोक आत्ता तिथून चाललेत. कुठे गेला? कुठे चालला घेऊन?
गुंजन एक सेकंड. आपण आहे ना कसं निघायचं माहिती आहे आम्ही फायनली पोहोचलेलो आहे. कसं टॉपिक चेंज झालाय. खूप वर्षांनी पोहोचलेलो आम्ही निघालोय परवा. फायनली आमचं डेस्टिनेशन श्रीवर्धन बीच. आम्ही खूप टाइमपासून इथे प्रयत्न केला यायला. खूप म्हणजे सुंदर वेल अर्धा मेंटेन. दिवस तर आम्ही परतीचा आम्ही प्रवास केला रेडी झालेलो आहे. चला आता निघूया. आम्हाला रानगावा पण मिळालेला आहे. तुम्ही रानगाव बघू शकता. यांना बोलूया. अथर्व झालं ना बीच बघितलं ना. चला आता. हे बघा गाईस अपडेट्स दिले जात आहेत घरी. मी पोचलोय. मला टीचर पण दिलं सेम रामचे. हा अलिबागला तर आहेच. जेवण भेटलं असतं. आम्ही आता पोचलेलो आहोत. जास्त क्राऊडेड नाही. ओके ओके क्राऊडेड आहे. एवढ्यात असलंच पाहिजे मी. आणि ॲक्च्युली खूप वेल मेंटेन्ड आहे. आणि आमची गँग सगळे चिल करतात. इससे अच्छा अपना नाइकी वाला है भाई, क्या कंफर्ट हो. बाय. हे बघा ही अवस्था असते जेव्हा सगळे आपापली बाईक घेऊन आणि आपापले हेल्मेट, रायडिंग जॅकेट, बॅग सगळं घेऊन येतात. हे बघा सगळे इथे फिरतात आणि हे इथे सगळा पसारा. सगळ्यांची रायडिंग जॅकेट 1 2 3 4 5. विशालने तर तिथेच घातलं. अजून एक असली 6. बॅग हेल्मेट सगळं इथे. ओके. त्याने काय आणले ना. आय डोंट नो मी ही गोष्ट कधी सांगितली आहे का तुम्हाला. बट मी जेव्हा पण बीचवर आहे तर मला असं एकदम असं सुकून फील होतं. एकदम असं शांत. मी असं वेगळंच फील होतं. एकदम असं होतं एकदम शांत. लाटांचा आवाज येत असतो असा हलका हलका. बेस्ट. ॲक्च्युली खूप चांगलं वाटतं. म्हणजे असं मी बोलू शकते की बीच माझं हॅपी प्लेस आहे ऑफिशियली. आणि ॲक्च्युली खूप छान आहे. म्हणजे जास्त घाण पण नाही बोलू शकते मी. ओके थोडंफार घाण तर असतेच आपल्या बीचेसवर. बट ओके खराब आहे. क्लीन आहे ओव्हरऑल. माझे शूज खराब होतील. या पोरांचे फोटो शूट चाललं आहे. हे दोघं गाईस हे दोघं आहे ना लिटरली एव्हरी नाव अँड देन बाहेर कुठे ना कुठे जात असतात. सेम पोस्ट सेम सगळं सेम फोटोज असतात त्यांचे. सगळीकडे जाऊन हे सेम फोटोज काढतात आणि कुठेच अपलोड नाही करत. लेट्स मी टेल यू दीज 2 बॉईज हे लोक मला नेहमी आहे ना ह्यांचे ट्रिप्सचे स्टोरीज सांगत असतात. ज्याच्यामध्ये हे लोक इकडे जातात तिकडे जातात ही मजा करते. आणि मला 100 काय 1000 फोटो दाखवत असतात लिटरली. पण एक पण जणांचं इंस्टाग्राम अकाउंट ओपन करून बघा गाईस. कोणाच्या पण अकाउंटवरती फोटोज नाही भेटणार. फक्त फोटोज काढतात, स्पेस भरतात, अजून काय नाही करत आहे. बघा अपलोड तर करणार नाहीये. शे म्हणून तुम्हाला पोरी नाही भेटत आहे चालायला. बाय चॉईस. बाय चॉईस वीस काय नाहीये. तो बघा वही बोलना पड़ता है ना. एकटा मस्तपैकी पाण्यात जाऊन
स्वतःच नाव लिहून खुश होतोय. सेल्फ लव्ह बोलतात त्याला. सगळ्यांना असलं पाहिजे स्वतःवर सेल्फ लव्ह. My God! My God! और आप जीते 1 करोड़ रुपए. बीच फिरून झालेला आहे आमचं. आता आम्ही चाललोय पेटपूजा करायला. गाडी चालू राहते काही स्टेशनची. झाली कुठे गेला सारंग? बॉईज इधर. अरे आतमध्ये ला. आम्ही आता इथे जेवायला आलो. हॅलो. हा आता छान छान जेवण मागवतो आणि मग तुम्हाला दाखवतो. बाय बाय. लंच सीन्स सब खत्म हो गए. जाना है भैया अभी. आणि आमचा पत्ता तिकडे सगळा आणि गार्डनवर पण. आणि आम्ही आत्ता आलोय सारंगच्या एका फ्रेंडकडे. पापला गे मच्छी खायची आता. आम्ही थाली आल्यावर दाखवेल मला. पापलेट थाळी आली. संपलेली ताटे दाखवायची. मेरे प्रॉन्स पे नजर मत डाल. ये चोरी नहीं वो कालवाची गोली. हिंदी बोल हिंदी. हा एकटाच व्हेजवाला आहे गाईस. कशाला म्हणजे लोक असे व्हेजवाले उगाच घाण करतात नॉनव्हेज आल्यामध्ये. तर आम्ही खातोय. खूप भूक लागली. सेमच असणार. रस्सा सेमच असतो थाळीत. मूग आहे. आमचं आता जेवण झालं. आम्ही आता इथून निघतोय. जर तुम्ही कधी श्रीवर्धन बीच आलात तर सारंगचा हा मित्र आहे अथर्व करून. त्याचा एक मस्त सुंदर घरगुती जेवणाचं असं हे आहे. असं त्यांचं पूर्ण सेटअप आहे. त्या आतमध्ये ते जेवण बनवतात. तर तुम्ही नक्की विजिट करा. हॉटेल अथर्व करून आहे. मी कॅप्शनमध्ये त्याचे पूर्ण डिटेल्स टाकेन. खूप सुंदर जेवण होतं आणि आम्ही वेगवेगळे थाळी ट्राय केले. एकदम घरगुती जेवण होतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर श्रीवर्धन बीच आलात आणि इथे नक्की जेवायला या. आता मी निघतोय तर सुस्ती कर ना जैसे ज़्यादा करना है ना. आता निघतोय आम्ही इथून घरी जायला. कोणता रोड चूज करायचा ह्याच्यावर डिस्कशन चाललं आहे. 1 2 3 लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. सेकंड राऊंड ऑफ पेट्रोल. पाठचा ब्रेक चालत नव्हता. म्हणजे आपला पायाचा ब्रेक. तर ते गॅरेज भेटलाय मानगावला. इथे पेट्रोल पंपमध्ये थांबलेलो आम्ही या साईडला. तर त्या गॅरेजमध्ये जरा ब्रेक टाईट करून घेतोय. कसे गरिबासारखे थांबलेत. तिथे गुंजनच्या गाडीचा ब्रेक पॅड चेंज होता म्हणून आम्ही थांबलोय. बघा. आणि बाकी सगळे तिथे थांबलेत. One eternity later. आम्ही थांबलो इथे चहा प्यायला. यातून अजून 2 तास आहे घरी यायला. पहिली कुठली बाईक होती? आम्ही निघालो आता घरी जायला. सगळे गाड्या काढतात.
आणि या चार्जिंग पॉईंट शोधतोय. लेफ्टला लेफ्टला बाला. सी ब्रिज झालाय उशिरा बाय गाईज. घरी पोहोचला ना. शाबाश. बाय गाईज. बाय. इथंच आहे. ग्रुप पोचलोय आम्ही. अजून थोडंसं पोचायचं आहे. आता डायरेक्ट घरी जाणार आहे आणि लेटीराम होणार आहे म्हणून इथे हा व्लॉग एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गाईज. बाय.